ओपेनहायमरला गीता आवडली, भाषांतर वाचलं. गीता आवडल्यावर तो म्हटला, अरेच्चा, ही भाषा फार वेगळी आहे. मग त्यांनी संस्कृत शिकला आणि संस्कृत शिकल्यावर त्याला गीता पक्कीच कळली. मुखोद्गत होती त्यापेक्षा त्याच्या ध्यानीमनी गीता होती. हे फार महत्वाचं असतं. आणि ज्या वेळेला तो ॲटम बॉम्बचा पहिला एक्सप्लोजन झाला नेवाडामध्ये, आपल्याला माहिती आहे ते सगळं, तेव्हा पत्रकार सगळे ते आले. मग ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एवढा मोठा स्फोट केला तुमच्यामुळे झाला, काय वाटतं तुम्हाला? त्याच्यावर ओपेनहायमरनी दिलेलं उत्तर असं आहे, दिवी सूर्य सहस्रस्य यदिभा सदृशी. एकाच वेळेला आकाशात 1000 सूर्य उगवले तर जे तेज आणि ज्या त्या तेजामुळे मी जितका भारून जाईन किंवा मला एक प्रकारचा आदरयुक्त भीती वाटेल, तसंच हे झालं. आता कुठे हा दिवी सूर्य सहस्रस्य? इंग्लंड अमेरिकेत म्हणतात का? नाही. जर्मनीत, तो जर्मन होता, तिथे आहे का? नाही. तो गीतेतला श्लोक आहे की 1000 सूर्य एकत्र झाल्याचं तेज अर्जुनाला कृष्णामध्ये दिसलं. आणि सर्वात मोठी गंमत म्हणजे रॉबर्ट यंग नावाच्या त्याच्या टीम मधल्या एका माणसाने पहिल्या ॲटम बॉम्बचा जन्म कसा झाला त्याच्यावर सुंदर पुस्तक लिहिलं इंग्लिशमध्ये. त्याचं नाव काय असेल? ब्रायटर दॅन 1000 सन्स, दिवी सूर्य सहस्रस्य.